सर्वात आधी तर बीएमसी मुळे आज हा बळी गेलेला आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की कालच आम्ही इकडचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांना आम्ही फोटो पाठवले होते की इथे काम चालू आहे, इथे सेफ्टी काय नाही करत आहे, इथे बॅरिकेड्स नाही लावत आहे आणि आज हा माणसाचा जीव गेला. तुम्ही बघाल हा जेसीबी रॉंग साईडने आला इकडे आणि एका माणसाचा जीव गेला. दोन्ही टायर त्याच्या अंगावरून चढवले. हा आणि दुसरी गोष्ट, हे जे आहे मेगा कन्स्ट्रक्शनला काम भेटलेलं आहे आणि त्यांनी हे काम इनलिगली शेरसिंग राठोड या माणसाला दिलेलं आहे. हे बघा त्याच्या माणसं, पोलीस आलेत नंतर, त्याचा माणूस इकडे हा समोर उभा आहे आणि हे लोकांची जीवाशी खेळायचं हे लोकांचं काम चालू आहे. बीएमसी ला निर्लज्ज बीएमसी, मी तुम्हाला हे सांगू शकतो. आज एका माणसाचा बळी गेलेला आहे. इतकी दादागिरी आहे त्यांची. रॉंग साईड एवढी मोठी जेसीबी, पोलीस एक फक्त रॉंग साईडला पार्किंग लावली तर फाईन मारून जातात, पण हे यांची मनमानी चालतात. काय चालू, हफ्ते वसुली चालू आहे काय त्या लोकांच्या जीवासाठी. आता पण तुम्ही बघा, कालचा तुम्हाला आता मी दाखवतो, कालचाच प्रसंग आहे. हा बीएमसीचा जो माणूस आहे, इंजिनियर आहे इकडचा मेंटेनन्सचा, त्याला आम्ही कालच फोटो पाठवले होते. हे बघा, हे बघा, कालच ही गाडी खाली खड्ड्यामध्ये आलेली आहे. ही कालच त्यांना पाठवले. वायर्सची चोरी चालू आहे. हे काय चालू आहे नक्की? बीएमसी ला आम्ही टॅक्स भरतो आमच्या लोकांचा जीव घ्यायसाठी का जीव वाचवायसाठी? कसले सुविधा उपलब्ध करतात हे लोक? आणि मला आता इमिडिएटली पोलीस कमिशनर साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची आहे की ही जे हा शेरसिंग राणा जो ह्यांनी पूर्ण मुंबईमध्ये साईड स्ट्रिपचे काम घेतलेले, जे इनलिगली घेतलेले आणि मेगा कन्स्ट्रक्शनचं काम आहे, ह्याची जिम्मेदारी कोण घेणार हे आम्हाला पाहिजे. नाही तर आज इधर भी सब जेसीबी वाले भागते हैं, काम चालू में सब भागते हैं। आदर्श को एक ही सब एक ही है। पहले ही बस ट्वीट कर, सब ट्वीट कर। ये इधर भी सब जेसीबी वाले भागते हैं, काम चालू में सब भागते हैं। आदर्श को एक ही है, सब एक ही है।